कुरुक्षेत्राचं मैदान, दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभी आहेत, युद्धाच्या अगदी तोंडावर. अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये आणतो आणि अर्जुन पाहतो. समोर त्याचे आजोबा आहेत, त्याचे गुरु आहेत, त्याचे भाऊबंद. आपल्याच माणसांविरुद्ध शस्त्र कसं उचलायचं या विचाराने तो अक्षरशः खचून जातो. त्याच्या मनात एक प्रचंड वादळ उठतं. हो, तो आपला गांडीव धनुष्य खाली ठेवतो आणि म्हणतो, हे कृष्णा, मी लढणार नाही. आणि इथेच भगवद्गीतेची सुरुवात होते. पण त्याचा हा नकार तो फक्त भावनिक नाहीये, नाही का? त्याच्या मागे एक मोठी सामाजिक भीती आहे. अगदी. अर्जुनाचा गोंधळ फक्त मी माझ्या नातेवाईकांना कसं मारू इतका मर्यादित नाहीये. तो एक राजा आहे, एक योद्धा आहे. त्याला या युद्धाच्या भयानक परिणामांची स्पष्ट कल्पना आहे. त्याला दिसतंय की फक्त माणसं मरणार नाहीत. बरोबर. त्याला दिसतंय की कुटुंबाची, कुळाची आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची घडीच विस्कटून जाणार आहे. त्याची चिंता वैयक्तिक दुःखाच्या पलीकडे जाते. ती एका सामाजिक विध्वंसाला स्पर्श करते. आणि याच विध्वंसाच्या भीतीतून आलेला एक श्लोक आज आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या 40व्या श्लोकावर जरा सखोल चर्चा करणार आहोत. हो. आपल्या श्रोतांमध्ये या श्लोकाचा संस्कृत मूळ, त्याचा मराठी अर्थ आणि सोप्या भाषेतलं स्पष्टीकरण आहे. या एका श्लोकात अर्जुनाने जी एक विचार शृंखला मांडली आहे ना, ती समजून घेणं हेच आपलं ध्येय आहे. म्हणजे युद्धाच्या पापापासून सुरुवात करून समाजाच्या अंतापर्यंतचा प्रवास तो कसा पाहतो हे आपल्याला उलगडायचं आहे. अगदी. चला तर मग याचा सविस्तर विचार करूया. मी आधी मूळ श्लोक वाचतो जो आपल्या श्रोतांमध्ये दिलेला आहे. तो असा आहे, अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. याचा जो सरळ मराठी अर्थ दिला आहे तो असा, हे कृष्णा, जेव्हा कुळात अधर्म वाढतो तेव्हा त्या घरातील स्त्रिया दूषित होतात आणि स्त्रिया दूषित झाल्यावर त्या कुलात वर्णसंकर निर्माण होतो. तर या साखळीतला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा शब्द आहे अधर्म. बरोबर. माझा पहिला प्रश्न तोच आहे, अधर्म वाढतो याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपण सामान्यतः अधर्म म्हणजे पाप किंवा एखादी चुकीची व्यक्तिगत कृती असं मानतो. इथे अर्जुनाला तोच अर्थ अभिप्रेत आहे का? खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण या श्लोकाचा संपूर्ण पाया अधर्म या शब्दाच्या अचूक अर्थावर उभा आहे की नाही. आणि आपल्या श्रोत्यांमध्ये जो सोप्या भाषेत अर्थ दिलाय तो इथे खूप मदत करतो. अच्छा. त्यानुसार अर्जुनाच्या मनातला अधर्म हा केवळ पाप या वैयक्तिक कृतीपुरता मर्यादित नाही. त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. तो आहे धर्मनिष्ठता कमी होणे किंवा असं म्हणूया की नैतिक मूल्यांचा पद्धतशीर ऱ्हास होणे. एक मिनिट, म्हणजे ही एक वैयक्तिक चूक नाही तर एक सामाजिक स्थिती आहे असं म्हणायचंय का? म्हणजे एखाद्या व्यक्तीने पाप करण्यापेक्षा संपूर्ण समाजाची नीतिमत्ताच ढासळते असं काहीसं? अगदी बरोबर. तुम्ही अगदी योग्य पफाडलंय. या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे. याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. समजा एका टोपलीत 1-2 सफरचंद खराब झाली तर ती झाली वैयक्तिक पाप. तुम्ही ती काढून टाकू शकता. हो. पण जेव्हा टोपलीतली हवा आणि वातावरणच असं होतं की प्रत्येक सफरचंद सडू लागतं, ती झाली अधर्माभिभव म्हणजे अधर्माची वाढ. अर्जुनाला युद्धाच्या संदर्भात हीच भीती वाटतेय. ओके. हे युद्ध इतकं मोठं आहे, यात इतके योद्धे, राजे, सैनिक मारले जातील की समाजाला एकत्र बांधून ठेवणारी जी नैतिक चौकट आहे, कर्तव्य, निष्ठा, सचोटी, न्याय, तीच उद्ध्वस्त होऊन जाईल. ही एक नैतिक महामारी सारखी स्थिती आहे जिथे योग्य आणि अयोग्य यातला फरकच पुसट होऊ लागतो. अगदी. आणि अर्जुनाच्या मते या सामाजिक घसरणीचा पहिला फटका कोणाला बसतो हे तो पुढच्या शब्दात सांगतो. आणि इथेच ही गोष्ट खूपच गंभीर आणि विचार करायला लावणारी बनते. श्लोकानुसार अधर्म वाढल्याचा म्हणजे समाजातली नैतिक मूल्य कमी झाल्याचा पहिला आणि थेट परिणाम कुलस्त्रियः म्हणजे कुळातील स्त्रियांवर होतो. हो. श्लोकात वापरलेला शब्द आहे प्रदुष्यंती, म्हणजे त्या दूषित होतात. हा शब्द आजच्या काळात खूपच संवेदनशील आहे आणि त्याचे अनेक अर्थ घेतले जाऊ शकतात. इथे अर्जुनाच्या मनात नक्की काय आहे? निश्चितच. आणि म्हणूनच या शब्दाचा त्या काळाच्या सामाजिक संदर्भात अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. स्रोतामध्ये याचं विश्लेषण 2 पातळ्यांवर केलं आहे. वरवरचा अर्थ आहे की त्यांच्या नैतिकतेवर परिणाम होतो. पण
त्याहीपेक्षा खोलवरचा आणि महत्वाचा अर्थ स्रोताच्या सोप्या भाषेतील स्पष्टीकरण या भागात दिलं आहे. त्यात म्हटलं आहे की कुटुंबातील स्त्रियांचे रक्षण होत नाही. ओके, म्हणजे हा एक बाह्य परिणाम आहे. त्यांच्या चारित्र्यावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्थाच कोलमडते असं अर्जुनाला म्हणायचंय. हो, पण याला अजून एक पदर आहे. अर्जुनाच्या तर्काप्रमाणे जेव्हा समाजात अधर्म वाढतो, जेव्हा कायदा सुव्यवस्था ढासळते, तेव्हा सर्वात असुरक्षित घटकांवर त्याचा पहिला परिणाम होतो. बरोबर? हो, बरोबर. त्या काळातल्या सामाजिक रचनेनुसार स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी पुरुषांवर होती. युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर पुरुष मारले जातील, कुटुंब उद्ध्वस्त होतील, सामाजिक रचना विस्कळीत होईल. अशा वेळी स्त्रियांचं रक्षण कोण करणार? त्या पूर्णपणे असुरक्षित होतील. हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे, पण श्लोकात वापरलेला मूळ शब्द प्रद्युषंती हा खूपच तीव्र आहे. तो केवळ संरक्षण कमी होणे इतका सौम्य वाटत नाही. म्हणजे अर्जुनाच्या मनात केवळ त्यांच्या शारीरिक सुरक्षेची चिंता होती की स्त्रियांच्या नैतिकतेबद्दलही तो साशंक होता? तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे आणि तो या श्लोकाच्या गाभ्याला हात घालतो. खरं तर अर्जुनाच्या मनात या दोन्ही भीती आहेत आणि त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. अच्छा. त्या काळात स्त्रियांना कुळाची प्रतिष्ठा किंवा असं म्हणूया की सन्मानाचं प्रतीक मानलं जात असे. त्यांची नैतिक शुद्धता ही संपूर्ण कुळाच्या सन्मानाशी जोडलेली होती. ओके. त्यामुळे जेव्हा पुरुष संरक्षक नसतील आणि समाजात अराजक माजेल, तेव्हा स्त्रिया केवळ शारीरिकदृष्ट्या असुरक्षित होणार नाहीत, तर त्यांचं नैतिक वर्तनही सामाजिक दबावाखाली किंवा परिस्थितीमुळे बदलू शकतं, अशी भीती अर्जुनाला वाटते. म्हणजे त्या अर्थाने दूषित होणे ही संकल्पना वापरली आहे. अगदी. ही त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावरची टीका नाही, तर सामाजिक असुरक्षितेचा त्यांच्यावर काय दुहेरी परिणाम होईल याची ती एक भयावह कल्पना आहे. त्यांचं संरक्षणही जाणार आणि त्यांच्यावर नैतिक अधपतनाचा ठपकाही येऊ शकतो, ही ती दुहेरी भीती आहे. म्हणजे ही एक मोठी गुंतागुंतीची सामाजिक भीती आहे. पहिली पायरी, समाजात अधर्म वाढतो. दुसरी पायरी, त्याचा परिणाम म्हणून स्त्रिया असुरक्षित होतात. आणि यानंतरची तिसरी आणि अर्जुनाच्या मते अंतिम पायरी म्हणजे वर्णसंकर. हो. श्लोकात म्हटलं आहे, स्त्रीषु दुष्टासु, म्हणजे स्त्रिया दूषित झाल्यावर वर्णसंकर निर्माण होतो. आता हा वर्णसंकर शब्द ऐकल्यावर तर आपल्या डोळ्यासमोर थेट जाती व्यवस्था येते, दोन वेगळ्या वर्णांमधले संबंध. पण स्रोतांनुसार याचा अर्थ सामाजिक गोंधळ असा आहे. ही इतकी मोठी उडी कशी? हाच या श्लोकातला सर्वात स्फोटक आणि अनेकदा गैरसमज करून घेतला जाणारा भाग आहे. इथेच आपल्या श्रोत्याने दिलेला व्यापक अर्थ खूप महत्वाचा ठरतो. अर्जुनाची भीती केवळ दोन भिन्न वर्णांमधल्या विवाहापुरती किंवा संबंधापुरती मर्यादित नाही. मग काय आहे? ती खूप खोलवर रुजलेली आहे. वर्णव्यवस्थेचा मूळ उद्देश किमान तात्विकदृष्ट्या समाजातल्या प्रत्येकाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करणं हा होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या प्रत्येकाची समाजात एक भूमिका होती, एक धर्म होता. अच्छा, म्हणजे वर्ण हे केवळ सामाजिक स्तराचं प्रतीक नव्हतं, तर ते कर्तव्याचं प्रतीक होतं. अगदी. आणि इथेच वर्णसंकर या शब्दाचा खरा अर्थ दडलेला आहे. संकर म्हणजे केवळ मिश्रण नाही, तर गोंधळ, कर्तव्य आणि ओळख ह्यांचा गोंधळ. कर्तव्य आणि ओळख ह्यांचा गोंधळ. हो. अर्जुनाची भीती ही आहे की जेव्हा कुळाचा आधार असणाऱ्या स्त्रियाच असुरक्षित होतील, जेव्हा कौटुंबिक रचनाच उद्ध्वस्त होईल, तेव्हा जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढीला संस्कार कोण देणार? त्यांना त्यांचा धर्म म्हणजे कर्तव्य काय, त्यांचा वारसा काय, त्यांचे आदर्श काय हे कोण शिकवणार? बापरे. मुलं मुली आपल्या पित्याच्या ओळखीशिवाय, आपल्या कुळाच्या परंपरेशिवाय वाढतील. त्यामुळे समाजात एक अशी पिढी तयार होईल जिला आपली ओळखच माहीत नाही. अरे देवा. म्हणजे ही ओळख पुसली जाण्याची भीती आहे. अ फिअर ऑफ बिकमिंग रूटलेस. हा केवळ सामाजिक गोंधळ नाही, हा तर अस्तित्वाचा गोंधळ आहे. आपले वडील कोण, आपला वारसा काय, आपलं कर्तव्य काय हेच शिकवणारी व्यवस्था कोसळते, तेव्हा समाज म्हणून आपण दिशाहीन होतो. अर्जुनाला दिसतंय की युद्धानंतर एक अशी पिढी जन्माला येईल जी पूर्णपणे दिशाहीन असेल. ना त्यांना त्यांचे आदर्श माहीत असतील, न कर्तव्य. बरोबर. आणि अशी दिशाहीन पिढी कोणत्याही समाजासाठी सर्वात मोठा धोका असते. म्हणून वर्णसंकर हा केवळ जैविक मिश्रणाचा मुद्दा नाही, तर तो संपूर्ण सामाजिक आणि नैतिक रचनेच्या विघटनाचा, ओळखहीनतेचा आणि दिशाहीनतेचा एक भयावह संकेत आहे, असं अर्जुनाला वाटतंय. आता ही साखळी अगदी स्पष्ट दिसतीये.
आणि ती किती भयावह आहे हेही जाणवतंय. म्हणजे अर्जुनाचा तर्क असा आहे, एक, युद्धामुळे समाजात नैतिक ऱ्हास होईल, ज्याला तो अधर्म म्हणतो. हो. 2, या ऱ्हासामुळे सामाजिक सुरक्षा व्यवस्था कोसळून स्त्रिया असुरक्षित होतील. बरोबर. आणि 3, या असुरक्षिततेतून, कौटुंबिक विघटनातून एक अशी पिढी जन्माला येईल जिला आपला वारसा, आपलं कर्तव्य, आपली ओळखच माहीत नसेल. आणि हाच तो वर्णसंकर नावाचा अस्तित्वाचा गोंधळ. अगदी. म्हणजे अर्जुन जो शस्त्र खाली ठेवतोय तो फक्त नातेवाईकांना मारण्याच्या दुःखामुळे नाही, तर त्याच्या डोळ्यासमोर हे सगळं चित्र उभं राहतंय. उद्ध्वस्त कुटुंब, असुरक्षित स्त्रिया आणि एक दिशाहीन झालेली पुढची पिढी. बरोबर. आणि हे सगळं मोठ्या चित्रात पाहिलं तर आपण हे विसरता कामा नये की हे सगळं अर्जुनाच्या तोंडी आहे. तो एक योद्धा आहेच, पण तो एका राजघराण्याचा सदस्य आहे, एक सामाजिक नेता आहे. त्याला समाजाच्या स्थैर्याची आणि भविष्याची चिंता आहे. आणि त्या काळातल्या धारणेनुसार समाजाच्या स्थैर्याचा केंद्रबिंदू स्त्रियांना मानलं जात असे. हो, म्हणजे स्त्रिया या केवळ कुटुंबाचा भाग नव्हत्या, तर त्या संस्कृती आणि मूल्यांच्या वाहक होत्या असं मानलं जायचं. अच्छा. आणि आजच्या काळात कदाचित वादग्रस्त ठरू शकेल असा प्रश्न उपस्थित करतो. तो म्हणजे सामाजिक स्थैर्याची आणि नैतिकेची संपूर्ण जबाबदारी स्त्रियांवर का टाकली जाते. या श्लोकात मांडलेल्या तर्काप्रमाणे स्त्रिया या कुळाच्या आणि पर्यायाने समाजाच्या नैतिकेचा आधारस्तंभ आहेत. त्या पुढच्या पिढीवर संस्कार करतात, परंपरा टिकवतात. आणि जर हा आधारच डळमळीत झाला तर संपूर्ण सामाजिक इमारत कोसळून पडेल अशी भीती. तीच तर खरी भीती आहे. अर्जुनाच्या या बोलण्यातून हीच तीव्र भीती व्यक्त होते. हे त्या काळातील सामाजिक मानसिकतेचे एक स्पष्ट प्रतिबिंब आहे. समाजाची धारणा स्त्रियांच्या भूमिकेकडे कशी होती आणि त्या भूमिकेवर सामाजिक स्थैर्य किती अवलंबून होतं हे आपल्याला यातून दिसतं. त्या संकल्पनांना अर्जुनाने एकत्र कसं जोडलं आहे. हो, आणि आपल्या स्रोतांनुसार अर्जुनाच्या मते सामाजिक अधपतनाची सुरुवात ही नैतिक मूल्यांच्या ऱ्हासातून होते. आणि त्याचा पहिला आणि सर्वात गंभीर परिणाम स्त्रियांवर होतो. आणि त्यांच्या माध्यमातून तो परिणाम संपूर्ण समाजाच्या भविष्यावर होतो. अर्जुनाची ही चिंता जरी त्या युद्धाच्या संदर्भात असली तरी ती कोणत्याही मोठ्या सामाजिक उलथापालथीच्या वेळी निर्माण होणाऱ्या भीतीचं प्रतीक आहे. हो, आणि ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. या श्लोकातून एक गोष्ट स्पष्ट होते. समाज जेव्हा अस्थिर होतो किंवा संकटात सापडतो तेव्हा तो नियंत्रणासाठी आणि आपली चिंता व्यक्त करण्यासाठी सर्वात सोपे प्रतीक शोधतो. अर्जुनाच्या काळात ते प्रतीक स्त्रियांची स्थिती आणि त्यांचं आचरण होतं. बरोबर. सामाजिक सुव्यवस्थेचा आणि नैतिकतेचा भार त्यांच्यावर टाकला गेला. आपण आज स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आपल्या काळात जेव्हा समाज कोणत्या मोठ्या आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक संकटातून जातो तेव्हा हा भार कोणावर आणि कसा टाकला जातो. कदाचित त्याचं स्वरूप बदललं असेल, पण ती मानसिकता खरंच बदलली आहे का. आणि त्याच्याच जोडीला हाही एक विचार आहे की धर्म आणि अधर्म यांसारख्या संकल्पना ज्यांना आपण नैतिक मूल्य आणि सामाजिक घसरण असं म्हटलं, त्यांची आजच्या आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात काय प्रासंगिकता असू शकते. कोणत्या गोष्टींना आपण आजही धर्म मानतो आणि कोणत्या गोष्टींना अधर्म, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.